गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोला गायगाव रस्त्यावरील भौरत गावाजवळील पुलावर आज मोठा अपघात घडला। पुलावरील पाण्यातून मार्ग काढत असताना एक टँकर नियंत्रण सुटल्याने पलटला। सध्या या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। टँकर हा नांदेडहून गायगाव पेट्रोल डेपोवर पेट्रोल घेण्यासाठी आला होता। टँकर पलटी झाल्याने यामधील चालक आणि वाहक दोघेही गाडीत अडकले होते। मात्र भौरत येथील काही धाडसी युवकांनी दोरीच्या साहाय्याने या दोघांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले। सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। चालकाचा अतिउत्साही जीवघेणा प्रवास अखेर अपघाताला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे। या मार्गावरील या पुलावरून अजूनही पाणी वाहत असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूने रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे। डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोला गायगाव रोडवरती एक टँकर MS 26 AD 2131 हा गायगावकडे जात असताना येथील ओढ्याला पूर आल्या कारणाने पाणी रस्त्यावरून वाहत असताना टँकर चालकाने त्याच्यावर वाहन नेण्याचा प्रयत्न केला असताना त्याचा बॅलन्स आउट झाला। गाडी नाल्याच्या खाली उतरली आणि त्याचे चालक आणि क्लीनर विजय अमृतवार आणि गणेश अहंकारे त्याच्यात अडकले होते आणि त्याची माहिती मिळताच पोलीसही पोहोचले आणि डाबकी गावातील बचाव पथकातील चंद्रदादा पाटील, महेंद्र लोमटे, राहुल लोंडे, विशाल मोरे, पंकज मोरे, पप्पू मोरे या तरुणांनी त्यांना त्वरित बचाव करण्यासाठी पुढे आले। त्यांनी त्यांना दोरीच्या सहाय्याने त्या टँकरवरून आणि नाल्यातून काढलेला आहे बाहेर। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। अजूनही पाणी नाल्यावरून वाहत आहे। इथे दोन्ही बाजूने पोलीस उपस्थित आहेत। बॅरिकेडिंग करण्यात येत आहे आणि नागरिकांना आपल्या मार्फतीने सूचना देण्यात येत आहे की सध्या अजून पावसाचा जोर आणि पाण्याचा जोर कायम असल्या कारणाने या रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये आणि पाणी ओसरल्यानंतर आपल्याद्वारे परत माहिती देण्यात येईल आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यावरतीच आणि सुरक्षित झाल्यावरतीच त्याच्यावरून वाहतूक आपले वाहने तिथून घेऊन जावे। धन्यवाद।